हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण लेक्चरला आहे ना, सिग्नल्स म्हणजे काय असतं बघायचं. सिग्नल्स म्हणजे काय असतं की अँग्युलर 16च्या अगोदर आपण नॉर्मल जसं व्हेरिएबल वगैरे बनवतो तसं व्हेरिएबल वगैरे चालत होते. पण अँग्युलर 16 पासून त्यांनी नवीन चेंजेस काय केले की त्यांनी सिग्नल्स आणले. सिग्नल्स म्हणजे काय, त्यात कॉम्प्युटेड सिग्नल्स आणले, त्यानंतर इफेक्ट्स आणले, इनपुट आउटपुट्स मॉडेल्स आणली, त्यानंतर लिंक्ड सिग्नल्स आणली, रिसोर्सेस आणले. आता ह्याचा यूज काय आहे की ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर त्याला काय करायचं, जर व्हॅल्यू चेंज झाली तर आपलं पूर्ण अँग्युलर ऍप्लिकेशन आहे ना, तर त्याला अँग्युलर ऍप्लिकेशन आपल्याला सांगायला लागतं की हे बाबा व्हॅल्यू ह्याचं या व्हेरिएबलचं व्हॅल्यू वगैरे चेंज झाल्या, तो हे चेंज कर. पण ज्या अँग्युलर 16 पासून जसं सिग्नल त्यांनी इंट्रोड्यूस केलं तर सिग्नलचा फायदा काय झाला की ऑटोमॅटिकली विदाउट अँग्युलरच्या ऍप्लिकेशनला न जाता, कोणत्या व्हेरिएबलला न धक्का लावता, जसं आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो तसं त्या व्हेरिएबलची जर ऑटोमॅटिक व्हॅल्यू चेंज झाली तर त्या व्हेरिएबलला कळते की बाबा माझी व्हॅल्यू चेंज झाल्या. जर आपण हे कुठे कुठे वापरू शकतो, जसं की आपल्याला जर सर्व्हरवरून एखादा डेटा येणार आहे आणि डेटा जर आपल्याला तो कम्प्युट करून काहीतरी ऑपरेशन करायचे असतील आणि रन टाइम आपल्याकडून काहीतरी व्हॅल्यू चेंज होणार आहे, त्या केसमध्ये आपण सिग्नल्स आपण वापरू शकतो. तर सिग्नल्स काय की रिएक्टिव्ह स्टेट मॅनेजमेंट करण्याची एक प्रक्रिया. ओके, रिएक्टिव्ह स्टेट मॅनेजमेंट म्हणजे काय की रन टाइमला ठरवणार की मी याची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आली तर मी ही व्हॅल्यू देणार. जसं की आता इकडे लक्ष द्या, एक एक्झाम्पल घेऊ की जसं आता आपण एखादं बँकेचं खातं खोलतो, राईट. बँकेचं खातं खोलताना एखादा आपण लोन वगैरे घेतो. लोन घेतल्यानंतर जसं आपण एखाद्या बाईकवरती लोन घेतलं तर मला वाटलं की उद्या माझा बोनस झाला 21,000 रुपयाचा. आपण लोन घेतलं असेल 70,000चं, तर लोन घेतलं 70,000चं, त्यावेळेला आपल्याला वाटलं की 20,000 रुपयाचं आपल्याला पार्ट पेमेंट करायचं आहे. आता पार्ट पेमेंट केल्यानंतर जर का त्याचा इंटरेस्ट 10% असेल तर त्या पार्ट पेमेंट केल्यानंतर त्याचा इंटरेस्ट रेट पण कमी झाला पाहिजे ना. मग त्या रन टाइमला ठरवणार की एकदम आपण अमाऊंट जी भरली ती अमाऊंट भरलेल्यात मग त्याचा इंटरेस्ट रेट कमी झाला पाहिजे. मग तशा केसेसमध्ये आपल्याला सिग्नल सारखे जे एपीआय असतात ते आपल्याला वापरावे लागतात. आता एक मी डेमो ऍप्लिकेशन तयार केलं. ऍप्लिकेशन म्हणजे काय, फक्त की एक प्रोजेक्ट केलाय, त्याला नाव दिलं सिग्नल लेक्चर ऍप्लिकेशन. इथं स्टार्ट केले आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं की सिग्नल आणि ट्रेलेंटेज. ट्रेलेंटेज काय की आपल्या चॅनलचं नाव असतं. ओके, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. ओके, हा व्हिडिओ फक्त मी पहिल्यांदाच की कॅमेरा ऑन करून मी व्हिडिओ बनवतोय. ओके, तर सिग्नल, आता जसं की आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो. व्हेरिएबल डिक्लेअर कसं करतो की काउंट, त्याचा कोलन टाईपस्क्रिप्टमध्ये, त्याचा जो टाईप असेल, टाईप आता सोपं त्याचा असेल नंबर असेल, त्याचा टाईप नंबर इज इक्वल टू, त्याला आपण जे पण नंबर व्हॅल्यू असेल असे असाइन करतो. तर सिग्नलचा सिंटॅक्स काय की सिग्नल सिंटॅक्स सिंटॅक्स आता सिग्नल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स काय म्हणतो की काउंट व्हेरिएबल आपण घेतलं इज इक्वल टू, त्याला सिग्नल असं त्याला सांगावं लागतं की हे बाबा तो सिग्नल आहे. आणि त्याला इनिशियल व्हॅल्यू जी असते ना त्या या ब्रेसेसमध्ये राहते, ॲज अ एक फंक्शन म्हणून ते वर्क करतं, मेथड म्हणून. कारण की आपण जे क्लासमध्ये डिक्लेअर करतो ॲज अ मेथड म्हणून वर्क होतं. त्याला इनिशियल व्हॅल्यू आपण 0 दिली, राईट. तर असं त्याची डिक्लेरेशनची पद्धत आहे. सपोज मी ॲप डॉट टी एस मध्ये इथं, तर ज्यावेळेस तुम्ही अँग्युलर 21 इन्स्टॉल करता तर इथं बघा तुम्ही डायरेक्ट प्रोटेक्टेड रीड ओनली टायटल. आता त्याला बघा रन टाइम त्यांनी सिग्नलच वापरले. सिग्नल का, तर सिग्नलमध्ये जर तुम्ही कोणत्या पण कॉम्पोनंट, नवीन कॉम्पोनंट क्रिएट केला, त्या कॉम्पोनंट जर व्हॅल्यू चेंज करायची असेल तर टायटल म्हणजे काय, हे जे तुम्हाला दिसतं ना हे वरती सिग्नल लेक्चर टायटल आहे, ते झालं तुमचं टायटल. इथं मी नवीन मल्टिपल कॉम्पोनंट बनवले आणि त्यातून मला जर चेंज करावा वाटला, त्या कॉम्पोनंटचं काहीतरी मी नाव बदललं, तर ते रन टाइमला पूर्ण ऍप्लिकेशनला सांगावं लागत नाही की बाबा या कॉम्पोनंटमध्ये चेंज झाला, या कॉम्पोनंटमध्ये. ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली चेंज डिटेक्शन करतं. तर हा सिग्नल मेथड. ओके, आता सपोज काउंटर नावाचं माझं एक व्हेरिएबल आहे इज इक्वल टू, त्याला आपण सिग्नल, आणि हे जे सिग्नल आहे त्याला आपण इनिशियल व्हॅल्यू देऊ 10, राईट. आणि ॲप डॉट एच टी एम एल मध्ये इथं बी आर ब्रेक करू, कारण की आपल्याला स्पेसिंग पाहिजे, आणि एक हॉरिझॉन्टल लाईन पण टाकू, त्यानंतर एक ब्रेक करू, आणि इथं H3 मध्ये इंटरपोलेशन मेथड वापरू. आता ज्यावेळेस आपल्याला सिग्नल व्हेरिएबल ऍक्सेस करायचं असेल ना, त्यावेळेस इथं इकडे नीट लक्षात द्या की कसं ऍक्सेस करायचं. की इथं व्हेरिएबलचं नाव, जसं काउंटर हे व्हेरिएबल झालं, त्याला ॲज अ फंक्शन म्हणून ट्रीट करावं लागतं. ओके, त्याला ॲज अ फंक्शन म्हणून ट्रीट करावं लागतं. जर का मी हे सेव्ह केलं तर इकडे बघा ते काय झालं, 0 झालं.
आता सपोज इथे मी एखादं बटन घेतलं आणि बटनला क्लिक मी असं काहीतरी नाव दिलं आणि त्याच्यानंतर याला आपण एक क्लिक इव्हेंट हँडल करू, त्याला इन्क्रीमेंट हे फंक्शन एक्झिक्यूट होत आहे. आणि सेम ॲज इट इज अजून एक बटन घेऊ, त्याला आपण काय करू नाव डिक्रीमेंट नाव देऊ, DCREMENT. आता हे फंक्शन्स इथं आपण कॉल तर केलं या क्लिक इव्हेंटनं. आता इथं आपल्याला इन्क्रीमेंट हे फंक्शन डिफाईन करावं लागेल. ओके, आणि नेक्स्ट असेल डिक्रीमेंट, DECREMENT. इंटेलिजन्स कव्हर होत नाही काय माहित नाही. ओके, ते नेक्स्ट पार्टमध्ये आपण कव्हर करू. आता इन्क्रीमेंटमध्ये काय पाहिजे मला, जर आपल्याला व्हॅल्यू वाढवायची असेल तर त्याचा सिंटॅक्स काय आहे की जसं आपण एखादं नॉर्मल व्हेरिएबल घेतो ना, एक नॉर्मल पण व्हेरिएबल घेऊ, काउंट नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याचा टाईप असेल नंबर. ओके, त्याला आपण असाइन करू 0 आणि हा काउंट व्हेरिएबल पण इथं दाऊ की त्याला आपण काय टाकू सिग्नल कोलन आणि H3च्या शेजारीच सिग्नलच्या जागी टाकू काय व्हेरिएबल VARIABLE आणि इथं काउंटरच्या जागी काउंट टाकू. आता यानं काय होईल की आपल्याला इमिजिएटली कळेल की चेंज कसा होतो. जसं इन्क्रीमेंट केल्यानंतर काउंट प्लस प्लस करतो आपण, राईट, तसं जर आपल्याला सिग्नलमध्ये चेंज करायचं असेल तर सिग्नलमध्ये चेंज कसा करायला लागतो, धिस डॉट काउंटर. ओके, या क्लासमधला हा जो काउंटर व्हेरिएबल आहे त्याचं डॉट अपडेट. ओके, डॉट अपडेट ही मेथड कॉल करायला लागते. आणि डॉट अपडेट जी मेथड आहे ती ॲज अ ॲरो फंक्शन म्हणून वर्क करायला लागते. इथं बघा अपडेट फंक्शन. आता ॲरो फंक्शन कसं वर्क होतं की त्याचे पॅरामीटर ॲरो फंक्शन आणि त्याची व्हॅल्यू. ओके, तो आता आलेला फंक्शन म्हणजे काय, हा जो आपल्याला रिटर्न कसा करतो की मूव एंड करू, हा जो सिग्नल आहे एकच सेकंड की हा वाला सिग्नल आपल्याला ॲज अ व्हेरिएबल म्हणून इथं पास करतो आणि या व्हेरिएबल मध्ये आपल्याला काहीतरी ऑपरेशन करायचं असेल, जसं की इथं आपण त्याला ॲज अ व्ही म्हणून त्याला व्हेरिएबल घेतला. रिटर्न करताना काय करायचं, V+1 म्हणजे काय होतं, आलेला सिग्नल अधिक 1 करून तो रिटर्न जाणार, राईट. तर इथे मी काय करतो, व्ही घेतो आणि इथं V+1, राईट. आता हे एरर का देतंय की इथं आपण रिटर्न व्हेरिएबलचं नाव दिलं नाही. जर काही तर आपल्याला रिटर्न लिहायचं नसेल तर काय करायचं, हे जे ब्रेसेस आहेत ना ते काढून टाकायचे. का तर हे शॉर्ट हँड सिंटॅक्स झाला. शॉर्ट हँड सिंटॅक्स कसा की आल्याला पॅरामीटर आणि तो इन्क्रीमेंट करतो आहे असं. आता हे मी डिक्रीमेंटला टाकणार आहे. तर डिक्रीमेंटला काय करावं लागेल, फक्त मायनस. ओके, सेव्ह केलं. आता फंक्शनला बघा क्लिक मी कॉल करतो, झाला का 1 2 3 4 5 6. आता हे नॉर्मल जर असेल काउंट, ओके, नॉर्मल काउंट म्हणजे काय की एखादं व्हेरिएबल असेल तुमचं स्मॉल स्केल ऍप्लिकेशन त्यावेळेस हे असे किरकोळ नंबर सारखे असे पॅरामीटर देऊन चालतं. पण ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युअलमध्ये कंपनीमध्ये वर्क करताना त्यावेळेस मल्टिपल डेटा येतो. त्या मल्टिपल डेटाला तुम्हाला कळत नाही ना हे कोणतं व्हेरिएबल, त्यासाठी तुम्ही सिग्नल वापरू शकता. एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केलं त्याला तुम्ही ह्या अपडेट सारख्या फंक्शन किंवा डॉट सेट सारख्या मेथड तुम्ही वापरू शकता. तर डॉट सेट म्हणजे काय असतं की जसं सेट व्हॅल्यू नावाचा आपण एक मेथड बनवू. आता सेट व्हॅल्यू काय करते, धिस डॉट काउंटर डॉट सेट मेथड असते. ओके, काउंटर पाहिजे आपल्याला, काउंटर डॉट सेट मेथड. त्याला काय व्हॅल्यू सेट करायचे, सपोज इथं मी टाकते 45 झालं. आणि हे फंक्शन आपल्याला कॉल करावं लागेल. कॉल कसं करायचं, अजून एक बटन घेऊ आणि त्याला इथं ही जी नावं आहेत ना त्याला आपण नावं बदलू की इथं सेट व्हॅल्यू करू, या फंक्शनचं पण नाव सेट करू, Ctrl+C, याचं पण नाव बदलू आणि या इन्क्रीमेंटचं याचं पण नाव बदलून देऊ, इन्क्रीमेंट. ओके, सेव्ह केलं. ओके, इन्क्रीमेंट झालं, डिक्रीमेंट झालं.
सेट व्हॅल्यू केलं 45 झालं आहे का. आता हे व्हेरिएबल काय की नॉर्मल व्हेरिएबल आपण चेंजच केलं नाही त्यासाठी हे असं आलं. जसं इन्क्रीमेंट करतोय जसं डिक्रीमेंट करतोय तसं सेट करतो डायरेक्ट 45 ला आलं. असं तुम्ही करू शकता मल्टिपल एकाच व्हेरिएबलला तुम्ही किती पण ऑपरेशन करू शकता. तसं त्याचं अपडेट असेल सेट असेल. ओके इथपर्यंत जर कळलं असेल ना तर कमेंटमध्ये सिग्नल हा शब्द टाईप करून कळू तरी मला की नक्की लेक्चर बघितल्यानंतर कोणाकोणाला हे कळतंय. ओके आता नेक्स्ट काय आहे की जसं आपल्याला सिग्नल झालं आता हे नॉर्मल एका व्हेरिएबल करून झालं कॉम्प्युटेड सिग्नल. त्याच्या पुढचा पार्ट काय आहे की कॉम्प्युटेड सिग्नल्स. आता कॉम्प्युटेड सिग्नल्स म्हणजे काय असतं. सपोज माझ्याकडं एक ए भांड आहे आणि दुसरं एक भांड आहे. जसं मागाशी मी एक उदाहरण दिलं की लोनचं. आता लोन काढताना आपल्याला काय भेटणार आहे एक अमाऊंट भेटणार आहे. ती अमाऊंट काय करणार आहे आपण इन्स्टॉलमेंट तर आपली वजा होणारच आहे पण त्याच्यातनं जर मला पार्ट पेमेंट करायचं असेल तर त्या इन्स्टॉलमेंट वजा झालं पाहिजे. म्हणजे काय झालं दोन व्हेरिएबलचं कॅल्क्युलेशन आलं तिथं. मग त्यासाठी आपल्याला कम्प्युटेड सिग्नल्स असं वापरावं लागतं. ओके आता त्याचा सिंटॅक्स काय आहे सिग्नलचा इथं कॉम्प्युटेड एक ॲरो फंक्शन आणि त्याला ॲज अ इथं मोठं आपण करू शकतो आणि इथं जे आहे ना इथं त्याला रिटर्न मध्ये कॅल्क्युलेशन्स जसं की सपोज इथं माझं काहीतरी कॅल्क्युलेशन्स मध्ये काय असू शकतं की सपोज इथं माझं ए सिग्नल आहे. ओके ए सिग्नल मध्ये काहीतरी 10 व्हॅल्यू असेल आणि बी सिग्नल मध्ये 20 असेल. त्याचा मला गुणाकार करायचा आहे पण 10 व्हॅल्यू चेंज झाली तर ऑटोमॅटिकली मला या टोटल व्हेरिएबल मध्ये चेंज पाहिजे. राईट म्हणजे काय माझी जी टोटल असेल या 10 गुणिले 20 असेल इथं 20 गुणिले 20 असेल 20 400 वगैरे काहीतरी असं येईल. राईट किंवा 30 गुणिले 20 असेल 600 येईल. असं ते रन टाइमला चेंज झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही कॉम्प्युटेड सिग्नल हा त्याच्यानंतरची कन्सेप्ट आली. पहिल्यांदा काय सिग्नल आलं त्याच्यानंतर कॉम्प्युटेड सिग्नल आलं. राईट आता मी काय करेन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेट व्हॅल्यू आहे ना त्याच्या जागी कॉम्प्युटेड SIGN सिग्नल नंबर असं काहीतरी व्हॅल्यू घेतो आणि अजून काय करू शकतो इथं बघूया आता की माझ्याकडे एक 2 सिग्नल्स आहेत. सपोज एक काउंटर असेल किंवा या काउंटरला आपण चेंज करू ना नाही तर याला मी कमेंट करतो जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपण काय काय केलं की प्राइस नावाचा सिग्नल आहे आपल्याकडे. ओके त्या सिग्नलला इनिशियल व्हॅल्यू असेल 500. राईट आणि प्राइस नंतर आपण क्वांटिटी घेऊ. क्वांटिटी नावाचं व्हेरिएबल आहे त्याला आपण सिग्नल असाइन करू आणि या सिग्नलला 2 टाकू. ओके आता हा काउंट व्हेरिएबल नको याला पण आपण कमेंट करू. आता इथं कमेंट केलं तर याला पण कमेंट करावं लागेल. आता नेक्स्ट आता अजून एक व्हेरिएबल लागेल. आता त्या व्हेरिएबलचं काय करायचं आपल्याला की टोटल व्हेरिएबल असेल. ओके आणि या टोटलला कॉम्प्युटेड COMPU कॉम्प्युटेड असा त्याला फंक्शन सिंटॅक्स आहे. आता कॉम्प्युटेड मध्ये काय असतं की जर का पॅरामीटर आला तर इथं तो पॅरामीटर टाकायचा. जर पॅरामीटर नाही आला तर डायरेक्ट इथं टाकायचा. मग त्याला आपण काय करू रिटर्न मध्ये काय रिटर्न कर धिस डॉट प्राइस. ओके ते ॲज अ फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला गुणले धिस डॉट त्याचं क्वांटिटी. ओके आणि ते ॲज अ फंक्शन आहे. झालं ते रिटर्न इथं त्याचं सेमिकोलन. आता हे जी टोटल आहे ती आपल्याला इथे इन्क्रीमेंट करायची आहे त्या काउंटरमध्ये दावायचे. राईट आणि अजून पण काय दावू शकतो टोटलच्या जागी क्वांटिटी इथं टोटल आणि इथं आपण कोणतं घेतलेलं थर्ड वन प्राइस. इथं आपल्याला प्राइस लागेल इथं पण प्राइस घेऊ. ओके आता नेक्स्ट इथं हे जे फंक्शन बनवले आपण त्याला
टोटल असं नाव देऊ किंवा टोटल नको, त्याला आपण काय करू, त्याला व्हॅल्यूला नावच नको त्याला, फक्त इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट जे फंक्शन आहेत ना त्याच्यामध्ये चेंज करूया. आता चेंज काय करूया की इन्क्रिमेंटला धिस डॉट क्वांटिटी आहे ना ती डॉट अपडेट. आता अपडेट एक फंक्शन आहे, त्याला ॲज अ पॅरामीटर घेऊ व्हॅल्यू आणि रिटर्नमध्ये v+1. ओके, आणि सेम ॲज इट इज डिक्रिमेंटला करून देऊ आणि सेट व्हॅल्यू आपल्याला नकोच आहे. ओके, आता नेक्स्ट, आता त्याची बघा क्वांटिटी बघा, प्राइस किती आली, टोटल 1000, 500 गुणिले 2 किती झाले, 1000 झाले. आता इन्क्रिमेंट केलं झाले, ऑटोमॅटिकली चेंज झालं बघा, आहे का. डिक्रिमेंट केलं आलं, सॉरी डिक्रिमेंटला मायनस पाहिजे ना, इथं आता इन्क्रिमेंट केलं 4 5 6 7 8 9 जेवढी क्वांटिटी असेल तेवढी त्याची ऑटोमॅटिकली ही पण तुमचा सिग्नल चेंज झाला आणि टोटलचा पण सिग्नल चेंज झाला. ही तुमच्या ताकद कशात आहे की कॉम्प्युटर सिग्नल म्हणजे काय झालं, दोन सिग्नलचं एखाद्या आपण जसं माती जर आपल्याला ओली करायची असेल तर पाणी आणि माती याचं आपण जर मिश्रण केलं तर त्याचा आपण गोळा तयार करू शकतो. तसं या दोन सिग्नल्स आपल्याला काहीतरी त्याचं बनवायचं असेल वस्तू, मग त्यासाठी कॉम्प्युटर सिग्नल असं वापरू शकतो. नेक्स्ट टॉपिक आहे की इफेक्ट म्हणजे काय असतं की आता एका सिग्नलपासून आपल्याला सिग्नल कळालं, कॉम्प्युटर कळालं, आता त्याच्या पुढे जाऊन काय असतं इफेक्ट म्हणून असतं. ज्यावेळेस आपल्याला जर इफेक्ट वापरायचा असेल, ओके, इफेक्ट हे एक ॲरो फंक्शन आहे. आता ॲरो फंक्शन कसं, त्याच्यात पॅरामीटर येणार, त्याचा ॲरो सिम्बॉल आणि त्याचे रिटर्न काय करायचे असेल जी बॉडी असेल तर इफेक्ट काय करतं, जसं आपल्याला सिग्नलमध्ये जर व्हॅल्यू चेंज झाली, जसं आपण कॉम्प्युटरमध्ये वापरतो तसं सिग्नलमध्ये चेंज झाल्यानंतर कॉम्प्युटर पण ऑटोमॅटिकली ट्रिगर होतो. तसं जर सिग्नलमध्ये व्हॅल्यू चेंज झाली असेल तर आपल्याला एक अनदर फंक्शन असेल, तो कायम इफेक्ट नावाचं जे फंक्शन असेल ना ते चेंज होतं. म्हणजे इकडे लक्ष द्या नीट की जर मला सिग्नल चेंज असेल, फक्त वन टाइम सिग्नल, जर आपल्याला एका सिग्नलवरती जर काम करायचं असेल आणि त्या सिग्नलची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर आपल्याला दुसरी ऍक्शन काहीतरी परफॉर्म करायची असेल, ओके, कमिंग बॅक टू पॉइंट, थोडे जरा आजार आहे की इफेक्ट काय करतो, जसं आपल्याला सिग्नल चेंज झाला, सपोज इथं काहीतरी आपल्याला सिग्नलची व्हॅल्यू चेंज झाली, सिग्नल व्हॅल्यू चेंजड, तर त्याच्या इमिजिएटली खाली काय होणार आहे की इथं ॲरो फंक्शन मला दावा येणार नाही, पण इमिजिएटली असा जर आपल्याला खाली बांधावला तर इफेक्ट रिरन होतं, इफेक्ट रिरन होतं. तर ह्याचा मोस्ट यूज कुठे करतात की मोस्टली कन्स्ट्रक्टर मध्ये यूज करतात. कन्स्ट्रक्टर मध्ये का, तर एक गुड प्रॅक्टिस आहे. कन्स्ट्रक्टर आपल्याला जसा कॉम्पोनंट लोड होतो ना त्यावेळेस सिग्नल मध्ये सांगतो की आपण इनिशियल व्हॅल्यू ही आहे. ओके, सिग्नल मध्ये कन्स्ट्रक्टर मध्ये का, तर ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये प्रोव्हाइड करता सगळ्यांचा जो सिंटॅक्स असतो, जे प्रोफेशनल वे असतो ना, तो कन्स्ट्रक्टर मध्ये इनिशियलाइज करायचा असतो. म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा कॉम्पोनंट लोड होईल त्यावेळेस कन्स्ट्रक्टर ट्रिगर होतो आणि कन्स्ट्रक्टर एकदा ट्रिगर झाल्यानंतर इफेक्ट पण एकदा ट्रिगर होणार, त्यासाठी तो कन्स्ट्रक्टर मध्ये यूज करायचा असतो. जसं सपोज इथंच घेऊ की त्याचा आपण काय घेऊया, कन्स्ट्रक्टर, ओके, या कन्स्ट्रक्टरची बॉडी. आता या कन्स्ट्रक्टरच्या बॉडीमध्ये इफेक्ट आणि या इफेक्टला ते ॲरो फंक्शन आहे ना, सॉरी इथं ते ॲरो फंक्शन. आता ॲरो फंक्शन मध्ये आपण काय करू, कन्सोल डॉट लॉग मध्ये सिंगल कोट मध्ये काउंट चेंजड कोलन धिस डॉट टोटल करू. ओके, स्टॅटिक मेथड आउटपुट इज अ मेसेज कन्सोल कॉमा सेपरेटेड. ओके, मल्टिपल एरर्स आल्यामुळे अशा रन टाइमला सुचतं की काय करायचं. आता इन्स्पेक्ट केलं तर
कन्सोलवरती, तर इथं बघा काउंट चेंजड, राईट. तर मी त्याला क्लिअर करतो आणि इन्क्रीमेंट करतो, तर ऑटोमॅटिकली बघा काउंट चेंजड झालं, राईट. जर का माझा कन्स्ट्रक्टर जर कॉल झाला असता तर काय झालं असतं, कन्स्ट्रक्टरमध्ये डायरेक्ट माझी व्हॅल्यू आहे ती भेटली, म्हणजे प्रत्येक वेळेस कन्स्ट्रक्टरला कॉल झाला असता, म्हणजे तुमचा पूर्ण कॉम्पोनंट रिप्रेस झाला असता. जसं रिफ्रेश केलं, आला का काउंट चेंजड आहे का, जसं जसं मी कॉल करतोय तसं तसं इफेक्ट हे फंक्शन कॉल होते. आता हे जर यूज केस काय असते, की जसं आपल्याला काहीतरी पॅरेंट कडून डेटा येणार आहे आणि तो डेटा आपल्याला काहीतरी शोकेस करायचा आहे आणि तो प्रत्येक वेळेस इफेक्ट थ्रू काहीतरी ऑपरेशन करायचे असतील, त्यावेळेस तुम्ही इफेक्ट हे ईपीआय तुम्ही कॉल करू शकता, राईट. आता नेक्स्ट काय आहे की इनपुट. आता हे इनपुट आणि आउटपुट आहे ना सेम आहेत, टू वे डेटा बाइंडिंग. तर टू वे डेटा बाइंडिंग जर तुम्ही लेक्चर बघितलं नसेल ना, तर माझ्या युट्यूबच्या लिस्टमध्ये टू वे डेटा बाइंडिंग लेक्चर आहे, ते तुम्ही बघू शकता. आता टू वे डेटा बाइंडिंग काय असतं की आपल्याला एका पॅरेंट कडून जर चाइल्डला काहीतरी डेटा पाठवायचा असेल तर तो इनपुट फॉर्मॅटमध्ये पाठवायला लागतो, आणि जर चाइल्ड करून पॅरेंटला पाठवायचा असेल तर तो आउटपुट या फॉर्मॅटमध्ये पाठवायला लागतो. ओके, जसं का ओल्ड मेथड कशी होती की @इनपुट लिहायचं, इनपुट INPUT, आणि ते ॲज अ फंक्शन वाणी वर्क करायचं. ज्या व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आहे त्या व्हेरिएबलचं नाव त्याला नॉट नल करायचं आणि त्याचा टाईप द्यायचा, अशी त्याची ओल्ड मेथड होती. आता नवीन मेथड काय आहे, त्याला आपण काय करू, ओल्ड टाकू. तर न्यू मेथड काय असते की नेम व्हेरिएबल घेतलं, त्याला असाइन करायचं डायरेक्ट इनपुट. सुरुवातीला असाइन काय करायचं, जर का आपल्याला स्ट्रिंग असेल तर नल. ही झाली तुमची न्यू मेथड. ओके, तुम्हाला टाकायचं नाही, फक्त इनपुट लिहायचं, म्हणजे चेंज काय झाला, हा सिंटॅक्स इथे आला आणि हे व्हेरिएबलचं नाव डावीकडे गेलं, एवढा चेंज झाला. ओके, त्यासाठी आता यूज कसं करायचं, सपोज इथं मी नवीन कॉम्पोनंट बनवतो, की ng जनरेट कॉम्पोनंट, चाइल्ड नावाचा एक कॉम्पोनंट बनवतो. चाइल्ड नावाचा कॉम्पोनंट आपला क्रिएट झालेला आहे. नेक्स्ट काय करायचं आहे, आपला app.ts म्हणजे ओके app.ts नावाचा जो आपल्याकडे कॉम्पोनंट आहे, म्हणजे ऍप कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये आपल्याला चाइल्ड कॉम्पोनंट इनपुट करायचं आहे. तर इथं पण इम्पोर्ट सेक्शन आपल्याला लिहायला लागेल चाइल्ड. ओके, तिथं आपल्याला तो यूज करायचा आहे. तर यूज कसा करायचा असतो की अँग्युलर ब्रेसेस ॲप चाइल्ड आणि अँग्युलर ब्रेसेस कंप्लीट. तर इथं बघा चाइल्ड वर्क्स असा सिंटॅक्स आलाय. आता आपल्याला काय पाहिजे की पॅरेंट कुठं आपल्याला काहीतरी चाइल्डला पाठवायचं आहे. तर सपोज पॅरेंट व्हेरिएबलमध्ये युजर नेम नावाचं व्हेरिएबल आहे, त्याचा टाईप आहे स्ट्रिंग. त्याला आपण असाइन काय करू, ट्रेल अँड टीच असं काहीतरी आपण त्याला स्ट्रिंग नाव केले. चॅनलचं नाव माझ्या, सबस्क्राईब करा. की इथं त्याला पाठवायचं कसं, पॅरेंट चाइल्ड जर पाठवायचं असेल ना तर आपल्याला स्क्वेअर ब्रेसेस लागतात, आणि स्क्वेअर ब्रेसेसमध्ये कोणत्या व्हेरिएबलला पाठवायचं, व्हेरिएबलचं नाव सपोज मी नेम व्हेरिएबल दिलं आणि काय पाठवायचं आहे तर युजर नेम पाठव. आता इथं एरर आला, तर मला तो एरर जर काढायचा असेल तर मी काय करणार, child.ts मध्ये इथं बघा child.ts मध्ये ओल्ड मेथड काय होती, @इनपुट फंक्शन ब्रेसेस, राईट, त्याचं नेम आणि ते नॉट नल असलं पाहिजे, आणि इज इक्वल टू नाही, त्याचा टाईप स्ट्रिंग. आता इनपुट काय म्हणते की इथं ते इनपुट बरोबर तर आहे, नेम हां सॉरी आय कॅपिटल, इथं INPUT. ओके, असा त्याचा ओल्ड मेथड होता. एरर गेले सगळे. आता जर का मला प्रिंट करायचं असेल कुठे, child.html मध्ये h1 टॅग, त्याच्या खाली एक हॉरिझॉन्टल लाईन टाकू,
आणि इथं इंटरपोलेशन मध्ये नेम. तर इथं बघा कॅनॉट नेम ऑफ चाइल्ड नोन प्रॉपर्टी NG सर्व. ओके. ते कधी कधी ऍप्लिकेशन गणतं, म्हणजे ऍप्लिकेशन प्रॉपर वर्क होत नाही, त्यासाठी मग असं करावं लागतं. आलं का ट्रेल अँड टीच. आता सेम याला मी कमेंट मारतो. आता न्यू मेथड काय आहे आपली, की नेम हा व्हेरिएबल. ओके. त्याला काय असाइन कर, इनपुट असाइन कर. आणि इनपुट मध्ये सुरुवातीला तो नल पाहिजे, असा त्याचा सिंटॅक्स आहे का. इनपुट सिग्नल ट्रेल अँड टीच. आता इनपुट सिग्नल ट्रेल अँड टीच का झालं, की इथं त्याला आहे ना सांगावं लागतं तो एक सिग्नल आहे, मग त्याला काय येणार, ब्रेसेस येणार. आलं का ट्रेल अँड टीच. असा तुम्ही पॅरेंट कडून चाइल्डला डेटा पाठवू शकता. दोन मेथड. ओल्ड मेथड तर तुम्हाला सांगितलीच, आणि त्यातून तुम्हाला नवीन मेथड पण कळाली की असं मग तुम्ही डिक्लेअर करू शकता. राईट. आता नेक्स्ट काय आहे, की चाइल्ड करून जर पॅरेंटला पाठवायची असेल तर कसा सिंटॅक्स आहे, की सपोज चाइल्ड करून जर पॅरेंटला पाठवायचं असेल, म्हणजे हा आउटपुट वाला. इथं @ आउटपुट त्याचे ब्रेसेस. नेक्स्ट काय करायला लागतं आपल्याला, की एक इव्हेंट एमिटर जनरेट करावा लागतो. ज्यावेळेस आपण चाइल्ड टू पॅरेंट करतो त्यावेळेस इव्हेंट एमिटर. आता त्याचा सिंटॅक्स. ओके. तर पहिल्यांदा तर आपल्याला child.ts मध्ये काय करू शकतो आपण इथं, की मेसेज. ओल्ड पहिल्यांदा बघू, की किंवा डायरेक्ट नवीनच बघू. मेसेज इव्हेंट. ओके. त्याला आपण काय करायचं आहे, आउटपुट. हे जे आउटपुट आहे ना ते, आणि तो ॲज अ स्ट्रिंग आहे, आणि तो ॲज अ फंक्शन पण आहे. असा तो सिंटॅक्स आहे आउटपुटचा. ओल्ड मेथड काय होतं, की @ आउटपुट टाका वगैरे. तर हा इतका सोपा झालेला आहे. आता नेक्स्ट काय पाहिजे, की चॅटला आपण एक बटन ऍड करू. की काय बटन ऍड करूया, सेंड मेसेज नावाचं आपण एक फंक्शन कॉल करणार आहे त्यासाठी. आता सेंड फंक्शन मध्ये दिस डॉट मेसेज इव्हेंट डॉट एमिट. ओके. आणि एमिट झाल्यानंतर पॅरेंटला काय पाठव, हॅलो दिस इज चाइल्ड, असं आपण पाठवून दिलं. आता इथं बटन पाहिजे, कॉल पॅरेंट. ओके. आणि इथं क्लिक मध्ये काय आपण केलं, सेंड मेसेज ॲज अ फंक्शन. ओके. आता पॅरेंट मध्ये आपण चेंज केलं. आता आपल्याला सॉरी आपण चाइल्ड मध्ये तर पाठवून दिलं, पण पॅरेंट मध्ये पण पाहिजे ना रिसिव्ह करायला. त्यासाठी इथं सिंटॅक्स काय आहे, की त्याचा रिसिव्ह करण्याचा पॅरेंट मध्ये, की त्याचं फंक्शन मेसेज इव्हेंट. आणि इथं आपल्याला काय घेऊ शकतो, शो मेसेज नावाचं पॅरेंट मध्ये पण एक फंक्शन आहे. आणि आल्याला जो आपल्याला पॅरामीटर आहे तो डॉलर इव्हेंट, असा त्याचा सिंटॅक्स आहे. आता हे शो मेसेज नावाचं आपल्याला डिफाईन करावं लागेल ऍप.ts मध्ये. इथं आपण त्याच्या खाली शो मेसेज नावाचं डिफाईन करू. इथं त्याचा पॅरामीटर काय घेऊ, मेसेज कोलन तो स्ट्रिंग आहे. आता कन्सोल वरती .log किंवा कन्फर्म मेसेज देऊ.
कन्फर्म आणि कन्फर्म मेसेजमध्ये आलेला मेसेज. ओके, असं त्याचा इव्हेंट आहे. आता हे चाइल्ड कॉम्पोनंट आहे. कॉल पॅरेंट आलं का? हॅलो इज चाइल्ड. टाईट काय आले तिथं? इथं आपण काय पाठवलंय? हॅलो दिस इज चाइल्ड पाहिजे. ओके, इथं बघा केलं. हॅलो दिस इज कॉल्ड चाइल्ड. पॅरेग्राफला डेटा भेटला. असा त्याचा फ्लो आहे. आता हे जे राहिलेले 2 पॉईंट आहेत, ड्यू टू माय 3 पॉईंट मॉडेल, सिग्नल, लिंक्ड सिग्नल, रिसर्च आहेत. तर माझी तब्येत बरोबर नाही, त्यामुळे मी हे टॉपिक नेक्स्ट लेक्चरला घेईन. इथपर्यंत जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये एक छानसे कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.